लाईट हाऊस ही संस्था मुळात चांगलं कार्य करत आहे. आपल्या इथे जर चिंचवडचं जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आज त्यांना बऱ्याचशा मुलांना प्लेसमेंट या संस्थेमुळं मिळालेलं आहे. आज जे सगळ्याच एज्युकेशनमध्ये सगळे स्किल्ड हा पार्ट राहत नाही. स्किल्ड वर्कवरती जास्त कसं काम करायचं याच्यावरती लाईट हाऊसचं फोकस आहे आणि लाईट हाऊस चांगलं काम करतं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील शंकरराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड मतदारसंघ असेल, पिंपरी शहर असेल, जी लाईट हाऊस या संस्थेला जी महापालिकेतर्फे मदत लागेल की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मुलांपर्यंत रोजगार, महिलांपर्यंत रोजगार आणि त्यांच्यामध्ये स्वतःचा बिझनेस उंचवण्यासाठी जे स्किल डेव्हलपमेंट पाहिजे त्यासाठी काय काय करता येईल तेवढी आपण त्यांना मदत करू. या मुलांना काही अभ्यास दौऱ्यासाठी किंवा बाहेर कुठे जर नोकरीला संधी मिळाली तर महापालिकेच्या माध्यमातून काही मदत करण्यात येईल. निश्चित जर काही विशेष ह्या बाबींसाठी काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. लाईट हाऊससारखा प्रकल्प हा मी तर म्हणेन प्रत्येक प्रभागामध्ये राबवला गेला पाहिजे. कारण या लाईट हाऊस अंतर्गत असंख्य उपक्रम किंवा असंख्य स्किल कोर्सेस राबवले जातात की ज्याचा आपल्या ज्या यूथ आहे यूथपासून ते अगदी महिला वर्ग असतील, मुलं असतील, प्रत्येकाला या कोर्सेसचा खूप फायदा होतो. ते स्वतःचे बिझनेस टाकू शकतात किंवा त्यांना जॉब पण मिळत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं माध्यमातून महिलांना तुम्ही वैयक्तिक प्रयत्न करणार आहात का? नक्कीच. मी आत्ताच माझं लाईट हाऊसचे जे सर आहेत त्यांच्याशीही बोलणं झालं आणि महानगरपालिकेमध्ये आत्ताच अभिषेक भाऊ बारणे पण आले होते, स्थायी समितीचे अध्यक्ष. मी त्यांनाही एक म्हणजे हे सांगितलं की बाबा हे लाईट हाऊससारखे प्रकल्प हे प्रत्येक प्रभागामध्ये असले पाहिजेत जेणेकरून प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या गोष्टीचा फायदा मिळेल. येणाऱ्या काळात लाईट हाऊस हा खूप फायदेशीर आहे. महानगरपालिकेने अनेक फायदेशीर राहू शकते. नक्कीच. आत्ता आपण जर पाहतोय तर पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढतीये. तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये जॉबसुद्धा त्याच पटीने वाढत आहेत. त्याच्यामुळे लाईट हाऊसमध्ये जे कोर्सेस वगैरे शिकवले जातात तर त्याचा नक्कीच आपल्या युवकांना फायदा होईल आणि प्रत्येक फील्डमध्ये इथनं जे कोर्स करून गेलेली मुलं आहेत तर त्यांना ते जॉब मिळू शकतात. आज या लाईट हाऊसमध्ये 100 बॅचेस पूर्ण झालेल्या आहेत. आजचा दिवसही अतिशय चांगला आहे. आज गुढीपाडवा आहे. मी येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या या लाईट हाऊसच्या पूर्ण स्टाफला गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने चालत असणारा आपला कौशल्यम प्रकल्प, त्याच्या अंतर्गत चिंचवड लाईट हाऊसमध्ये आज आपण 100वी बॅच संपलेली आहे असं जाहीर करून त्यांच्यासोबत एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आपल्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे सर, तसेच आपल्या नगरसेविका पल्लवीताई वालेकर आणि आमदार साहेबांचे प्रतिनिधी आले होते. आतापर्यंत आपण चिंचवड सेंटरमध्ये जवळपास 1600 व्यक्तींना ॲडमिशन देऊन 890 व्यक्तींना जॉब लावलेली आहे आणि 1100च्या आसपास विद्यार्थी स्किलिंग कोर्सला गेलेले आहेत. आपला प्रयत्न हाच राहील की जास्तीत जास्त युवकांना नोकरीला लावून त्यांना स्वयंपूर्ण बनवले आणि सस्टेनेबल लाईव्हलीहूडच्या दृष्टिकोनातून त्यांना एम्पॉवर करणे या दृष्टिकोनातून लाईट हाऊसचा कार्यक्रम चालू आहे. आणि आजचा कार्यक्रम ही त्याच कार्यक्रमाची किंवा त्या प्रकल्पाची एक महत्त्वाचा मैलाचा दगड आपण म्हणू शकतो. तो आज अचीव झाला आणि त्या संदर्भात आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर, या सर्व घटकामुळे मुलींची महिलांची टक्केवारी किती आहे कामाला? 50% अराऊंड आपल्या सगळ्या बॅचमध्ये महिला असतात आणि ओव्हरऑल बघायला गेलं तरी 50 to 60% वुमन्सचं पार्टिसिपेशन या सगळ्या बॅचेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ज्यावेळेस विद्यार्थी आपल्याकडे येते त्यांना लाईट हाऊसबद्दल कुठलीही माहिती नसते किंवा काम काय करायचं किंवा कुठला प्रकल्प हाती घ्यायचा याचे काहीच माहिती नाही, तर त्यांना घडवण्यासाठी किती खडतर क्रॉस करावं लागतं, किती अवघड असतं किंवा सोपं असतं? आजच्या परिस्थितीमध्ये युवक असा आहे की त्याला ॲस्पिरेशन्स खूप आहेत, पण ॲट द सेम टाईम जो स्किल सेट आहे तो कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे कॉन्फिडन्स लॅक होतो. तर आपला प्रयत्न हाच राहतो की आपण येणाऱ्या प्रत्येक युवकाला बेसिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे काही सेशन देऊन त्याचं विजन बोर्ड क्लिअर करणं, त्याचं करिअर पाथ ठरवणं, त्याची ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं, याच्या मदतीनं आपण त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायला मदत करतो. त्याचसोबत स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो, डिजिटल एम्पॉवरमेंटचे क्लासेस घेतो आणि हे झाल्यानंतर आपण त्याला जॉबला पाठवतो. म्हणजे फक्त तो जॉबला ॲपियर होत नाही,
तर तो स्वतः एक कॉन्फिडंट माणूस म्हणून या समाजात वावरण्यासाठी तयार होत असतो. आणि यासाठी आपलं जवळपास 20 दिवसाचं फाउंडेशन कोर्स होतं. त्याचसोबत जर त्याला स्किलिंगचा एखादा कोर्स करायचा असेल, इफ ही फील्स की जॉबसाठी मला काही पर्टिक्युलर स्किल्स शिकायचे आहेत, त्याचा कोर्स करायचा आहे, तर त्याच्यासाठी लाईट हाऊस मदत करतं. तर स्किलिंग कोर्स केल्यानंतर आपण त्याला प्लेसमेंटला मदत करतो. तर सगळ्यात जास्त कुठला कोर्स लाईट हाऊसमध्ये विद्यार्थी शिकत असतात? हा प्रत्येक सेंटर टू सेंटर वेगवेगळा कोर्स येतो सर. जसं चिंचवडमध्ये आपल्याकडे सध्याला फिटनेससाठी आणि CNC ऑपरेटरसाठी बराचसा क्राऊड आहे. खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल मार्केटिंग आणि ग्राफिक डिझायनिंगसाठी यूथ विचारणा करत आहेत. डेटा ॲनालिस्ट हा एक महत्त्वाचा कोर्स मागच्या काही महिन्यांमध्ये डिमांडमध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस आहेत सर. आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या सेंटरला याचं प्रमाण कमी जास्त होत राहतं. तर काही नवीन कोर्सेस यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे? आपण दरवर्षी काही कोर्सेस ॲड करत आहोत. लास्ट इयर आपण डेटा ॲनालिस्ट केला होता. यावर्षी आपण AIवर काही ॲड करण्याचा प्रयत्न करत आहोत. तोच एक हाऊसमेट टू हाऊस मॅनेजर नावाचा कोर्स आपण लॉन्च करत आहोत. आपले लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या प्रयत्नाने किंवा यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हाऊसमेट टू मॅनेजर हा कोर्स आहे. त्याच्यासाठी आपली पहिली बॅच आपण लवकरच सुरू करत आहोत. तर आपण बघितलं की AI च्या युगामध्ये AIला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. तर AI शिकवण्यासाठी आपल्याकडे एकदम टेक्निशियन परफेक्ट AI टेक्निशियन इकडे शिकवण्यासाठी येतील, कधी कसे असेल? तर आपण ट्रेनर ऑलरेडी आयडेंटिफाय केलेले आहेत. कोर्सचं करिक्युलम डिझाईन झालेला आहे. आता तो कोर्स फक्त लॉन्च करायचा आहे. जेव्हा लॉन्च होतील तेव्हा त्या फील्डमधले एक्सपर्ट येतील. मुलांसाठी आपण काही फील्ड व्हिजिट, एक्सपोजर व्हिजिटही ऑर्गनाईज करतो. त्याचसोबत त्यांना प्रॅक्टिकल हँड्स ऑन एक्सपिरियन्स देण्यासाठी सेंटरमध्येच आपण रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत.